Hello dear students, good morning all of you. We are learning your mathematics chapter that is arithmetic progression. पहा, या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व करायला सुरुवात केली होती. या प्रॅक्टिस सेट 3.1 मधील 2 क्वेश्चन्स आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत. ते तुम्ही सर्वांनी पाहिले असतील व तुम्हाला नीट समजले असतील. काही अडचण असल्यास प्लीज कॉन्टॅक्ट मी. पहा, क्वेश्चन 3 आपण पाहतोय, फाइंड द कॉमन डिफरन्स डी. इथे आपल्याला एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे. द अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 5, 1, -3 अँड 7. आपल्याला या दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला असणारा कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे, जो की आपण डी स्मॉल लेटरमध्ये डी या साईनने नोटिफाय करतो. कॉमन डिफरन्स काढण्यासाठी या टर्म्समधून T2मधून T1 मायनस करावी लागेल, T3मधून T2 आणि T4मधून T3 मायनस करायला लागेल, म्हणजे आपल्याला त्याचा कॉमन डिफरन्स मिळेल. आपण आधी टर्म्स लिहून घेऊया. हिअर T1 इज इक्वल टू 5, T2 इज इक्वल टू 1, T3 विच इज इक्वल टू -3 and T4 इज इक्वल टू 7. ओके, वी हॅव नेम्ड द टर्म्स. आपल्याला कॉमन डिफरन्स डी फाइंड करायचा आहे. डी इज इक्वल टू T2 minus T1. Here T2 is 1 and T1 is 5. So 1 minus 5 which is equal to -4. Next, again D is equal to T3 minus T2. Term T3 आहे -3. -3 minus 1. Sorry, -3 minus 1. Minus get plus and a sign of the bigger number, that is D is equal to -4. Therefore you can write here the common difference D is equal to -4 in first example. Now we will move towards the next example, that is second one. See, the second example is find the common difference. The example is 0.6, 0.9, 1.2 and 1.5. We will name the terms first. पहा, इथे T1 आहे 0.6, T2 आपण लिहूया 0.9, T3 आपण लिहितोय 1.2 आणि T4 आपण लिहूया 1.5. आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. कॉमन डिफरन्स म्हणजे डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. सो कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू T2 मायनस T1. इथे T2 टर्म आहे 0.9 मायनस 0.6 विच इज इक्वल टू 0.3. पहा, अगेन T3 मायनस T2. अजून एकदा आपण काढूया. 1.2 मायनस T2 आहे, टर्म T2 इज 0.9. 1.2 मायनस 0.9 इज 0.3. हिअर कॉमन डिफरन्स इज 0.3. देअरफॉर यू कॅन राईट कॉमन डिफरन्स is 0.3. Okay, we will move towards the last example of this practice set. Here we will complete our practice set 3.1. see the third example. Here is the given sequence, that is arithmetic progression. ते काय आहे पहा, 127, 135, 143 and 151. हे एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. याचाही आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. आधीच्या एक्झाम्पल सारखंच आपण टर्म्स लिहून घेऊया. T1 विच इज इक्वल टू 127, T2 विच इज इक्वल टू 135, T3 विच इज इक्वल टू 143 and T4 विच इज इक्वल टू 151. ओके, अगेन वी हॅव टू फाइंड द कॉमन डिफरन्स. तो कसा फाइंड करतो आपण, तर आपण
या टर्ममधून प्रिव्हियस टर्म मायनस करतो, दॅट इज T2 मायनस T1. इथे T2 आहे 135 मायनस 127. पहा 135 मायनस 137 विच इज इक्वल टू 8. अगेन D इज इक्वल टू T3 मायनस T2. इथे T3 143 इतका आहे, सो 143 मायनस T2 आहे 135 विच इज अगेन इक्वल टू 8. वी विल डू T4 मायनस T3. T4 किती आहे तर 151 151 मायनस हिअर T3 इज 143. 151 minus 143 is again 8. So you can say the common difference is 8. Common difference D is equal to 8. This is last example of your practice set 3.1. Now we will move towards the next. पहा आपण प्रॅक्टिस सेट 3.1च्या पुढचा भाग पाहतोय. प्रॅक्टिस सेट 3.1मध्ये आपण फक्त एन टर्म किंवा फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स कसा काढायचा हे अगदी बेसिक कन्सेप्ट्स पाहिल्या होत्या. इथून पुढे तुम्ही एन टर्म कशी फाइंड करायची, डिफरंट फॉर्म्युले मी तुम्हाला या आधीच सांगितले आहे की हा चॅप्टर अतिशय इंटरेस्टिंग व इझी आहे. ओके, नाव वी विल नो हाऊ टू फाइंड द एन टर्म. ठीक आहे, कॉमन डिफरन्स कसा फाइंड करायचा हे आपल्याला समजलं. फर्स्ट टर्म T1 ही ए असते हेही आपल्याला समजलं. आता जर तुम्हाला 100 टर्म फाइंड करायची आहे तर ती कशी फाइंड करणार. 14 टर्म फाइंड करायचे तर ती कशी फाइंड करणार. तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तुमच्या बुकमध्ये डिरेक्टली फॉर्म्युला दिला आहे, पण मी तुम्हाला तो फॉर्म्युला कसा येतो ते सांगते. लक्ष द्या. पहा इथे आपण कोणताही टर्म्स किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन कसं लिहितो तर T1 T2 T3 T4 T5 अँड सो ऑन अप टू Tn. कारण त्याची शेवटची टर्म काय आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. बघा इथे आपल्याला आपण T1 लिहितो आहे म्हणजेच काय करतो आहे तर फर्स्ट टर्म लिहितो आहे, म्हणजेच याला आपण ए असं म्हणतो. A इज इक्वल टू T1 बरोबर आहे. ओके, किंवा आपण असं लिहूया की T1 इज इक्वल टू A. आता जर आपल्याला T2 फाइंड करायची असेल तर आपल्याला ह्या फर्स्ट टर्ममध्ये काहीतरी कॉमन डिफरन्स ॲड करावा लागेल, दॅट इज D. सो T2 इज इक्वल टू A प्लस D. राईट, आपण T2 फाइंड करतो आहे, सेकंड टर्म फाइंड करतो आहे, म्हणजेच फर्स्ट टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड करतो आहे जो की आपण Dने नोटिफाय करतो. सो T2 इज इक्वल टू 1 प्लस D. ओके, सी T3 इज इक्वल टू आपण काय लिहिणार T3 इज इक्वल टू T2 प्लस D. ओके, इथे T2 काय आहे A प्लस D, म्हणून A प्लस D प्लस D म्हणजेच काय येणार A प्लस 2D. समजतंय का. बघा आपल्याला T3 ही टर्म काढायची आहे, म्हणजेच आपण काय केलं तर T2 प्लस D. टर्म T2 काय आली आहे A प्लस D प्लस कॉमन डिफरन्स D, म्हणजेच A प्लस D प्लस D इज इक्वल टू A प्लस 2D. पहा अशा प्रकारे आपण T3 टर्म फाइंड करू शकतो. आता सेम जर T4 फाइंड करायचे तर आपण काय करणार T3 प्लस D. टर्म T3 काय आहे तर A प्लस D. ओके, वी विल राईट A प्लस 2D विच इज T3 टर्म प्लस D. पहा A प्लस 2D प्लस D इज A प्लस 3D. सो T3 विल बी A प्लस 3D. आता आपल्याला T5 टर्म फाइंड करायची आहे. T5 इज इक्वल टू A प्लस T5 म्हणजेच काय करणार आपण T4 प्लस D.
T4 काय आहे a प्लस 3d, a प्लस 3d प्लस d विच इज इक्वल टू a प्लस 4d. अशा प्रकारे आपण टर्म्स फाइंड करतो. तुम्ही नोटीस केलं तर तुम्हाला समजेल. पहा इथे T2 आहे तर इथे a प्लस d आहे, इथे T3 आहे तर इथे 2d आहे, इथे T4 आहे तर इथे 3d आहे, इथे T5 आहे तर इथे T4d आहे. म्हणजेच हा टर्म्सचा जो काही नंबर असेल त्यापेक्षा एक नंबर कमी इथे आहे. पहा इथे 2 आहे, इथे डीच्या पुढे काही नाही म्हणजे 1 असणार आहे. इथे 3 आहे म्हणजे इथे 2d असणार, 2d आहे बघा 1 नंबर लेस आहे. इथे T4 आहे, 4 आहे तर इथे 1 नंबर लेस 3d आहे. इथे 5 आहे तर इथे 1 नंबर लेस 4d आहे. You can see here in these terms, here is T2, here is 1 number less before d, that is 1. Here is T3, here is 2d, that is 1 number less. Here is T4 and here is 3d, that is 1 number less again. And here is T5 and here is 4d, that is 1 number less again. म्हणजेच हा सिक्वेन्स आपण एका पर्टिक्युलर वेमध्ये मांडू शकतो. तो कसा? a प्लस पहा आता आपल्याला सपोज nth टर्म फाइंड करायची Tn. ठीक आहे. इथे आपल्याला काय दिलं आहे a प्लस 2d म्हणजेच आपण असं लिहू शकतो ना a प्लस 2 मायनस 1 3 मायनस 1 इंटू डी लिहू शकतो. इथे आपण काय लिहू शकतो a प्लस 2 मायनस 1 इंटू डी. 2 मायनस 1 म्हणजेच किती 1 आलं इथे 1d. इथे पहा a प्लस 3 मायनस 1 म्हणजेच किती तर 2d. अगेन वी विल राईट हिअर a प्लस 4 मायनस 1 इंटू डी. 4 minus 1 is 3. Here is 3d. Again we will write a plus 5 minus 1 into d. 5 minus 1 is 4. That is 4d. Right? पहा इथे तुम्ही एक सिक्वेन्स पाहू शकता. a plus 2 minus 1 into d, a plus 3 minus 1 into d, a plus 4 minus 1 into d and a plus 5 minus 1 into d. Here is a proper sequence you can see. आता जर आपल्याला n टर्म फाइंड करायची आहे तर ती आपण कशी काढणार? a जी काही फर्स्ट टर्म असेल ती. आता इथे आपण जो काही नंबर आहे ते 5 आहे. T5 आहे म्हणून इथे आपण 5 घेतोय. T4 आहे म्हणून इथे आपण 4 घेतोय. T3 आहे म्हणून आपण इथे 3 घेतोय आणि इथे T2 आहे म्हणून इथे आपण T2 घेतोय. ओके. आता इथे आपल्याला माहीत नाही आहे n टर्म काय असणार आहे. Tn आहे म्हणून इथे आपण n घेऊया -1 इंटू डी जो काही असेल तो. पहा मग जर आपल्याला n टर्म काढायची असेल तर त्याचा फॉर्म्युला काय झाला तर a प्लस n-1 इंटू डी. ओके गॉट इट. पहा इथे तुम्हाला एक प्रॉपर सिक्वेन्स दिसतोय. T1ला आपण a असं म्हणतो, T2 आपण काय लिहितो तर a फर्स्ट टर्म जी काही असेल t प्लस कॉमन डिफरन्स. T2 आपण काय लिहूया a प्लस 2d. T3 लिहितो आपण a प्लस 2d. T4 लिहितो आपण a प्लस 3d. T5 लिहितो आपण a प्लस 4d. अशा प्रकारे हेच आपण एका सिक्वेन्समध्ये लिहू शकतो. इथे सेकंड टर्म आहे म्हणून a प्लस 2 मायनस 1 इंटू डी म्हणजेच 1d. 2 minus 1 is 1, that is 1d, only d. You can write इथे T3 ही टर्म आपण a प्लस 3 मायनस 1 इंटू लिहितोय 3 कारण T3 टर्म आहे आणि -1 कारण इथे 2d आहे. ठीक आहे. पहा पुन्हा इथे T4 टर्म आहे 4 minus 1 is 3. अगेन इट विल बी 3d. पुन्हा पहा इथे T5 फिफ्थ टर्म आहे म्हणून 5 minus 1 इंटू डी. 5 minus 1 is 4, that is 4d. अशा प्रकारे जर आपल्याला n टर्म काढायची असेल तर आपण कसं लिहिणार Tn इज इक्वल टू a आहे तसाच लिहिणार. इथे फिफ्थ टर्म होती म्हणून आपण फिफ्थ लिहित होतो. इथे कोणती टर्म काढायची हे आपल्याला माहीत नाही आहे म्हणून आपण n तसाच लिहिला -1 आणि कॉमन डिफरन्स जो काही असेल तो. आणि हाच फॉर्म्युला आहे
nth टर्म फाइंड करण्यासाठी तुम्हाला 100, 10th, 12th, 19th, 1000 कोणतीही टर्म काढायची असेल तरी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून कोणतीही टर्म काढू शकता. पहा, आपण एक एक्झाम्पल पाहूया. आपण 2चा टेबल घेऊया. खूप सोपा एक्झाम्पल. C246. ओके, याची आपल्याला T10 काढायची आहे. 10th टर्म आपल्याला फाइंड करायची आहे. कशी करणार पहा, सेम फॉर्म्युला यूज करणार. इथे ए काय आहे, a इज इक्वल टू 2. दोन टर्म्समधला कॉमन डिफरन्स काय आहे, 2 + 2 इज 4, 4 + 2 इज 6. सो d विल बी 2. वी विल राईट द फॉर्म्युला a + n-1 इंटू d. ओके, Tn is equal to a + n-1 into d. This is the formula to find the n term in arithmetic progression. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये जर तुम्हाला nth टर्म काढायची असेल तर हा फॉर्म्युला यूज केला जातो. आपल्याला 10th टर्म काढायची आहे म्हणून इथे nच्या जागेवर आपण 10 असं लिहितोय. a किती दिला आहे, 2. अगेन n काय घेतोय, आपल्याला 10th टर्म काढायची आहे म्हणून n आपण घेतोय 10 आणि n-1 आणि कॉमन डिफरन्स अगेन आहे 2. पहा, 2 + 10-1 इज 9 and 9 2 जा 18. So 18 + 2 is 20. So T10 is equal to 20. हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे की आपण 2चा पाडा घेतला आहे, 2चा टेबल घेतला आहे, याची 10th टर्म 20 असणार आहे. हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. पण हे n टर्म कशी काढतात हे तुम्हाला समजण्यासाठी हे एक एक्झाम्पल आपण पाहिलं. पहा, Tn इज इक्वल टू 20. ओके, 2 10s are 20. This is how you can find the n term of given sequence of given arithmetic progression, and this is the formula. Please keep in mind, note down a + n-1 into d. Tn is equal to, आपल्याला जर n टर्म फाइंड करायची आहे, Tn is equal to a + n-1 into d. This is the formula to find the n term of given arithmetic progression. पुढे पहा, तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. ॲक्टिव्हिटी इन सेन्स, कबीर्स मॉम कीप्स रेकॉर्ड ऑफ हिज हाईट ऑन ईच बर्थडे. कबीरची आई आहे ती त्याच्या प्रत्येक बड्डेला त्याच्या हाईटचं रेकॉर्ड ठेवते. पहा, ॲट फर्स्ट इयर द हाईट वॉज 70 सेंटीमीटर. जेव्हा त्याचा फर्स्ट बड्डे होता तेव्हा हाईट किती होती, 70 सेंटीमीटर होती. बघा, ॲट सेकंड बर्थडे द हाईट ऑफ कबीर इज 80. ॲट थर्ड बर्थडे हाईट इज 90. द कबीर्स auntie were studying in 10th standard and she noticed that the height is growing in arithmetic progression. That is difference in between the growing height is 10. It is 70, 18 and 90. There is a difference of 10. 10चा फरक आहे. कबीर हा एक अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये वाढतोय. मग तिच्या आंटीने काय फाईंड केलं कबीरच्या, तर कबीरचा जेव्हा 15वा बड्डे असेल तेव्हा कबीरची हाईट किती असेल, म्हणजेच आपल्याला काय फाईंड करायचं आहे, तर T15. राईट, बरोबर आहे. आपल्याला काय फाईंड करायचं आहे, T15. पहा, फॉर्म्युला काय आहे, a + n-1 इंटू d. इथे a काय आहे आणि कॉमन डिफरन्स d असेल आपला 10. 70 + 15-1 इंटू 10. पहा, 70 + 140 210 सेंटीमीटर. कबीरचा जेव्हा 15th बर्थडे असेल तेव्हा त्याची हाईट किती असेल, तर 210 सेंटीमीटर. दिस इज हाव वी कॅन फाइंड एनी ऑफ द टर्म बाय यूजिंग दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला यूज करून आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनची nth टर्म, कोणतीही टर्म जी आपल्याला काढायला सांगितली असेल ती आपण काढू शकतो. उरलेला भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.